हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅल्शियमबद्दल। आपल्या शरीराला कॅल्शियमची गरज का असते, शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता का होते, कमतरता शरीरामध्ये कॅल्शियमची जर झाली तर काय लक्षणं दिसतात, आपल्या आहारामधून असे कुठले पदार्थ घेऊ शकतो की जेणेकरून कॅल्शियमची कमतरता कमी होईल। आणि जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जर का माझ्या आहारामधून मी कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये घेतलं तर मला किडनी स्टोन होऊ शकतो का। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि खूप काही कॅल्शियमबद्दल आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आहे की सगळ्या व्हिडिओंचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे। आपल्याला माहित आहे की दुधामधून आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळते, पण दुधासोबतच अजून असे काही 5 छान पदार्थ आहेत की त्याच्यामधून आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळते। तर असे 5 कुठले पदार्थ आहेत तर तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची काय काय गरज असते, तर आपल्या हृदयाचं आरोग्य हे व्यवस्थित चालण्यासाठी कॅल्शियम हे खूप गरजेचं आहे। सोबतच हाडांना मजबूती देण्यासाठी, दातांना मजबूती देण्यासाठी कॅल्शियमचं खूप महत्त्वाचं कार्य आहे। सोबतच स्नायूंना बळकट करण्यासाठी, शिवाय मज्जातंतूंचं कार्य हे व्यवस्थित चालण्यासाठी कॅल्शियम खूप गरजेचं आहे। सोबतच वुमन हेल्थसाठी जे पिरियड सायकल हे प्रॉपर वेळेत होण्यासाठी, कोणती अडचण न येता होण्यासाठी कॅल्शियमची खूप गरज आहे। तर कॅल्शियमचे जर एवढे सगळे गरज असेल तर ह्याची कमतरता आपल्याला नको आहे। आहार आपण म्हणतो की माझा आहार हा चौरस प्रॉपर आहे, तर तरीही कॅल्शियमची का कमतरता होते, तर त्याची काही कारणं आहेत ती आपण पाहूयात। कॅल्शियमची कमतरता होण्याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कॅल्शियम घेत नाही आहात। कॅल्शियम जास्त प्रमाणात असणारं कॅल्शियम रिच फूड याचा समावेश तुमच्या आहारामध्ये नाही आहे। जर तुम्ही कॅल्शियम रिच फूडही खाताय, तुमचा आहार हा चौरस आहे, तरीही कॅल्शियमची कमतरता आहे। तर याचं कारण असू शकतं तुम्ही जे कॅल्शियम घेता तर ते तुमच्या बॉडीमध्ये प्रॉपर ॲब्सॉर्ब होत नाही। तुम्ही अशी काही औषधं घेताय की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, किंवा जर दिवसभरामध्ये चहा, कॉफी, साखरयुक्त पेय, बेकरी पदार्थ किंवा साखर जास्त असणारे पदार्थ जर यांचं सेवन जास्त असेल तरी कॅल्शियम ॲब्सॉर्ब होण्यासाठी अडथळा येऊ शकतो। शिवाय तुमच्या आहारामध्ये जर खारट पदार्थांचा जास्त समावेश असेल तर तरी याचाही अफेक्ट हा कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनवरती होऊ शकतो। सोबतच जर शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तरीही कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन प्रॉपर होत नाही, कारण कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन डी हे खूप गरजेचं आहे। सोबतच जर शारीरिक व्यायामाचा अभाव असेल तरी याचा परिणाम हा कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनवरती होऊ शकतो। दुसरं म्हणजे वय, जर तुम्ही मेनोपॉज या फेजमध्ये असाल तर शरीरामध्ये हार्मोन्स हे कमी सिक्रेट व्हायला लागतात की ज्याच्यामुळे कॅल्शियम ॲब्सॉर्ब हे कमी व्हायला लागतं। सोबतच वयानुसार आपली आतड्यांची जी कॅल्शियम ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता आहे तर तीही कमी व्हायला लागते। तर ही जी सगळी कारणं आहेत तर ही कॅल्शियमची कमतरता का होते। आता आपण पाहूयात की कॅल्शियमची कमतरता होऊ नये आणि जर झाली तर आपण आहारामध्ये कुठले असे पदार्थ घेऊ शकतो की ज्याच्यामुळे कॅल्शियमची कमतरता होणार नाही आणि जरी झाली असेल तर ती भरून निघेल। शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाल्यास काय लक्षणं दिसू शकतात, तर याच्यामध्ये पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी किंवा तुटकी नखं, सहज तुटणारी नखं किंवा नखांवरती पांढरे स्पॉट येणं, सांध्यामधून कटकट असा आवाज येणं किंवा खूप थकवा जाणवणं, काहीही काम करायची इच्छा न होणं किंवा ठिसूळ झालेली हाडं किंवा दात किडणं, हिरड्यांचा त्रास, दातामध्ये कॅव्हिटी तयार होणं किंवा हातापायांना मुंग्या येणं, गोळे येणं, क्रॅम्प्स येणं किंवा बधिरता जाणवणं, तर ही सगळी लक्षणं जाणवू शकतात जेव्हा कॅल्शियमची कमतरता होते। आपल्याला माहीत आहे की दुधामधून कॅल्शियम हे चांगल्या प्रमाणामध्ये मिळते, पण हल्ली पॉप्युलेशन एवढं वाढलेलं आहे की ज्याचा दुधाच्या क्वालिटी आणि क्वांटिटीवरती परिणाम झालेला आहे। काही ठिकाणी दूध मिळत नाही किंवा मिळत असेल तर त्याची क्वालिटी नाही आहे, खराब क्वालिटी आहे किंवा त्याच्यामध्ये भेसळ आहे आणि एवढ्या पॉप्युलेशनना दूध पुरवायचं तर हे असं घडू शकते। तर ह्याला ऑप्शन काय, शिवाय अजून काही लोक असे आहेत की जे लॅक्टोज इनटॉलरन्स आहे की जे दूध घेऊ शकत नाही, जर घेतलं त्यांनी तर पोटाशी रिलेटेड जसं की
अपचन असेल, गॅसेस असेल, ब्लोटिंग असेल तर हे त्रास होतात. किंवा काही लोक हे इच्छेने व्हेगन डाएट घेतात की ज्याच्यामध्ये ॲनिमल बेस्ड कुठलाच पदार्थ घेत नाही. तर असे लोक ही कॅल्शियमसाठी दूध घेऊ शकत नाहीत. तर ह्याला पर्याय काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच 5 पदार्थ आपण सांगणार आहोत की ज्याच्यामधून दुधापेक्षाही चांगल्या प्रमाणात कॅल्शियम येतं आणि जे इझिली किचनमध्ये अवेलेबल असतात. तसे कुठले 5 पदार्थ आहेत. सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तीळ, की जो स्वयंपाकघरामध्ये इझिली अवेलेबल असतो. 100 मिली दुधामधून आपल्याला मिळतात 125 मिलीग्रॅम कॅल्शियम आणि 100 ग्रॅम तिळामधून आपल्याला मिळतं 975 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम मिळतं. म्हणजे जवळजवळ 8 ते 10 पटीने जास्त कॅल्शियम आपल्याला तिळामधून मिळतं आणि हे इझिली किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये अवेलेबल असतं. फक्त कॅल्शियमच नाही तर कॅल्शियमसोबत अजून चांगले काही घटक मिळतात ज्याच्यामध्ये मॅंगॅनीज आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, हेही याच्या तिळामधून मिळतं की ज्याच्यामुळे कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन हे अजून चांगल्या प्रकारे बॉडीमध्ये व्हायला मदत होते. ज्याच्यामुळे हाडांचं आरोग्य असेल किंवा आपल्या स्नायूंची बळकटी असेल किंवा दात असतील तर हे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. तिळामध्ये सिसॅनियम हे एक घटक आहेत की ज्याच्यामुळे सांध्यांना वंगण मिळतं, स्किन तुकतुकीत राहते, सोबतच गुडघ्यादुखीच्या त्रासामध्ये याचा फायदा होतो. तिळामध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट आहेत की जे गुडघ्याच्या गादीचं संरक्षण करतात. शिवाय तिळामध्ये हेल्दी फॅट आहेत आणि कॅल्शियम हे फॅट सोल्युबल आहेत की ज्याच्यामुळेही त्याचं चांगल्या प्रमाणामध्ये ॲब्सॉर्प्शन व्हायला लागतं. विंटर सीझनमध्ये तुम्ही याचं चांगल्या प्रमाणे सेवन करू शकता. उन्हाळ्यामध्ये तुम्ही याचं प्रमाण थोडं कमी करू शकता. हिवाळ्यामध्ये अजून चांगल्या प्रमाणामध्ये घेऊ शकता. तीळ आणि गुळाचे लाडू असेल किंवा तीळ आणि गुळाची चिक्की असेल तर हे घेऊ शकता. तुम्ही जर वेट लॉस प्लॅनमध्ये आहात तर गुळ अवॉइड करून तुम्ही तिळाचं कूट बनवू शकता की जे रेग्युलर पोळी किंवा भाकरीमध्ये मिक्स करू शकता. किंवा जे आपण भाज्या बनवतो, सूप असेल, दलिया, ओट्स, खिचडी, उपमा ह्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता किंवा मुखवासामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. सोबतच तिळाच्या तेलाचा मसाज करून 20 मिनिटं तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये बसू शकता की ज्याच्यामुळे व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणामध्ये ॲब्सॉर्ब व्हायलाही मदत होऊ शकते. तिळासोबतच मशरूम आणि डेअरी प्रोडक्ट्समधूनही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मिळते. दुसरा कॅल्शियम रिच असा पदार्थ म्हणजे कुळीथ, ज्याला आपण हुलगे म्हणतो. तर हाही एक सहजरित्या उपलब्ध होणारा आणि स्वस्तात मस्त असा पर्याय आहे कॅल्शियमसाठी. आणि कॅल्शियम ही चांगल्या प्रमाणामध्ये आहे. याच्या 100 ग्रॅम कुळिथामध्ये 300 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आहे. म्हणजे अगदी दुधाच्या 3 पटीने जास्त कॅल्शियम आहे. शिवाय ज्यांचा क्वेश्चन आहे की जर मी कॅल्शियम जास्त प्रमाणात खाल्ले तर मला किडनी स्टोन होईल का, तर ते लोक आवर्जून आपल्या आहारामध्ये कुळिथाचा समावेश करू शकतात. कारण किडनी स्टोन मध्ये कुळिथाचं सूप किंवा कुळिथाची डाळ घेणं ही एक नॅचरल रेमेडी मानली जाते. सो ज्या पण लोकांना किडनी स्टोन आहे किंवा गॉल ब्लॅडर स्टोन आहे तर ते लोक नक्कीच कुळिथाचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतात. ह्याच्याही वेगवेगळ्या रेसिपीज आहेत की ज्या रुचकर आहेत, शिवाय बनवायला सोप्या आहेत. ह्याच्यामध्ये आपण कुळिथाची डाळ बनवू शकतो किंवा कुळिथाचं वरण बनवू शकतो किंवा ह्याला याची ग्रेव्ही बनवू शकतो किंवा कुळिथाचे स्प्राउट्स आणून ह्याची अजून न्यूट्रिशन व्हॅल्यू आपण एन्हान्स करू शकतो. ह्याची आपण भाजी बनवू शकतो किंवा ग्रेव्ही बनवू शकतो किंवा कुळिथाचं आपण सूपही बनवू शकतो. तर अशा इझी रेसिपी आहेत ज्या रुचकर आहेत. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच कुळिथाचा समावेश करू शकता. कुळिथासोबतच राजम्यामधूनही आपल्याला चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं. 100 ग्रॅम राजम्यामधून आपल्याला 270 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम मिळतं. काळ्या चण्यांमधून 100 ग्रॅम काळ्या चण्यांमध्ये 220 मिलीग्रॅम इतकं मिळतं. जे हिरवे मूग आहेत 100 ग्रॅम हिरव्या मुगामधून आपल्याला 132 मिलीग्रॅम, तूर डाळीमधून 100 ग्रॅम तूर डाळीमधून आपल्याला 130 मिलीग्रॅम आणि हरभरा डाळीमध्ये 100 ग्रॅम हरभरा डाळीमधून आपल्याला 120 मिलीग्रॅम. तर इतक्या चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं. हे जे प्लांट बेस्ड डाळी आहेत तर ह्याच्यामधून फायटेट्स असतात की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी अडथळा मिळतो. त्यामुळे ह्या डाळी आणि स्प्राउट्स हे जे आहेत हे चांगल्या
पद्धतीने भिजवून आणि शिजवून घ्या की ज्याच्यामुळे कॅल्शियमचं शरीरामध्ये चांगलं ॲब्सॉर्प्शन होईल आणि तुम्हाला त्याची कमतरता होणार नाही। तिसरं महत्त्वाचं कॅल्शियम रिच फूड म्हणजे नाचणी। तर नाचणीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात कॅल्शियम आहे। 100 ग्रॅम नाचणीमध्ये 330 मिलीग्रॅम इतकं चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे। शिवाय याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आहे, पोटॅशियम आहे की जे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करते। ह्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये लोह आहे की जे ॲनिमिया कमी करण्यासाठी मदत करतं। सगळे जे मिलेट्स आहेत, आपण जे रोजच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, गहू याचा समावेश करतो, तर ह्या सगळ्या मिलेट्समध्ये बेस्ट असं मिलेट आहे की जे नाचणी, ज्याच्यामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे। हे आपण इझिली आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण नाचणीची भाकरी बनवू शकतो, नाचणीची इडली असेल, डोसा असेल, थालीपीठ असेल किंवा धिरडं असेल, आंबील असेल, सोबतच नाचणीचे आपण लाडू बनवू शकतो, वड्या बनवू शकतो। तर आपल्या आहारामध्ये समावेश करायलाही हे सोपं आहे। शिवाय नाचणी ही प्रकृतीने थंड असते, तर उन्हाळ्यामध्ये आपल्या डाएटमध्ये समावेश करण्यासाठीही बेटर आहे। कॅल्शियम रिच पदार्थामध्ये चौथा आहे राजगिरा। राजगिरा हे एक सहज उपलब्ध होणारं आणि स्वस्त असं आहे। याच्या 100 ग्रॅम राजगिऱ्यामध्ये आपल्याला 340 मिलीग्रॅम इतके कॅल्शियम मिळतात, पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपलं लक्ष आहे किनवाकडे। याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम आहे, लोह आहे, फॉस्फरस आहे, मॅंगनीज आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, सेलेनियम आहे, हे आणि हे जास्त प्रमाणामध्ये किनोपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आहे। शिवाय हे ग्लुटन फ्री आहे नाचणीप्रमाणे। तर ज्यांना ग्लुटन त्रास आहे तर ते लोक आपल्या आहारामध्ये याचा समावेश करू शकतात। आहारामध्ये आपण इझिली समावेश करू शकतो याचा। आपण राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचं थालीपीठ, राजगिऱ्याचा शिरा, राजगिऱ्याच्या लाह्या, तर या टाईपमध्ये आपण आहारामध्ये याचा समावेश करू शकतो। किंवा राजगिऱ्याची हिरवी पालेभाजी आहे तर ही आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो। सोबतच कोबी असेल, पालक असेल, मेथी असेल, तर ह्या भाज्यांचाही समावेश करू शकता, पण ह्याच्यापेक्षा जास्त बेटर आहे राजगिरा। पाचवा कॅल्शियम रिच पदार्थ आहे चिया सीड। चिया सीडमध्ये खूप चांगल्या प्रमाणात कॅल्शियम आहे। 100 ग्रॅम चिया सीड्समध्ये 640 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आहे, पण ॲट अ टाइम एकाच वेळेस आपण एवढ्या जास्त प्रमाणामध्ये चिया सीड खाऊ शकत नाही। तर तुम्ही एका वेळेस 1 चमचा 1 टेबलस्पून तुम्ही चिया सीड घेऊ शकता। हेही तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घेऊ शकता, म्हणजे तुम्ही तुमच्या सॅलडमध्ये मिक्स करू शकता, कोशिंबिरीमध्ये टाकू शकता किंवा याची स्मूदी करून घेऊ शकता। ह्याचा वापर आपल्याला कॅल्शियमसोबतच ह्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आहेत की ज्याच्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते। शिवाय त्वचेचं आरोग्य, केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते। याच्यामध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियम ही चांगल्या प्रमाणामध्ये आहे की ज्याच्यामुळे हाडांना मजबूती मिळते। शिवाय चिया सीडचा आहारामध्ये समावेश केल्याने तुम्हाला वजन कमी करण्यामध्येही मदत होऊ शकते। अजून एक तुमचा जो क्वेश्चन असेल की जर मी कॅल्शियम जास्त प्रमाणात घेतलं तर मला किडनी स्टोन होईल का? तर नाही। जर तुम्ही आहारामधून कॅल्शियम घेताय तर नाही होणार, पण जर तुम्ही सप्लिमेंटमधून आणि तेही रेग्युलर घेताय, शिवाय तुमचा वॉटर इंटेक खूप कमी आहे, तर हे होऊ शकतं। उलट तुम्ही जर आहारामधून कॅल्शियम घेताय तर ऑक्झॅलेट किडनी स्टोन जे आहेत हे कमी होऊ शकतात। रोजच्या रुटीनमध्ये भरपूर पाणी प्या, सोबतच अति खारट असेल किंवा अति गोड असेल, अति जास्त प्रमाणामध्ये ॲनिमल प्रोटीन हे घेणं अवॉइड करा। सोबतच पालक, शेंगदाणे, बीट आणि ब्लॅक टी ज्याच्यामध्ये ऑक्झॅलेट आहेत तर त्यांचा अतिरेक टाळा। आहारामध्ये अति जास्त प्रमाणामध्ये वापर करू नका। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की दूध सोडून असे कुठले 5 पदार्थ आहेत की जे आपण इझिली आपल्या रोजच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतो आणि याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम आहे, सोबतच बाकीचे पण न्यूट्रिशन्स आहेत। तर नक्कीच तुम्ही जर कॅल्शियम डिफिशियन्सी आहे तुम्हाला किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच याचा समावेश करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत। लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। थँक्यू।